नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. खाल्ल्यानंतर अजिबात चव विसरणार नाही असा चमचमीत आणि झणझणीत हिरव्या वाटणातील शेवग्याच्या शेंगांचा रस्सा कसा करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. करायला अतिशय सोपं आहे. गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत हा रस्सा भन्नाट लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याकरिता आपल्याला लागणार आहेत शेवग्याच्या शेंगा. आता आपल्याला अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगांना कट करायचं आहे आणि त्यांना सोलून घ्यायचं आहे. शेंगा साईडला ठेवूया आणि वाटण करूया. तर अशा प्रकारे वाटणासाठी आपल्याला 10 ते 12 लसणाच्या कुड्या, खोबऱ्याचे काप, अद्रक, एक मोठ्या साईजचा कांदा आणि 2 ते 3 हिरवी मिरची. आता हे सर्व साहित्य आपण कढईमध्ये टाकूया. अगदी 1 ते 2 चमच इतकं तेल टाकूया आणि 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे मिश्रण भाजायचं आहे. सोबतच यामध्ये अर्धा चमच जिरं, अर्धा चमच धने आणि 4 ते 5 शेंगदाणे टाकूया. आता हे सर्व मिश्रण पुन्हा छान 2 ते 3 मिनिटं भाजायचं आहे. कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे, जेणेकरून आपला मसाला अगदी झणझणीत तयार होईल. आता इथं सर्व मिश्रण छान भाजून झालेलं आहे आणि या स्टेजवर आपण अगदी छोट्या साईजचा इतका टोमॅटो टाकूया. आता टोमॅटो सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत अगदी अर्धा 1 मिनिटासाठी भाजून घेऊया. आता इथं आपले मिश्रण छान भाजून झालेलं आहे. कांदा अगदी सोनेरी रंग झालेला आहे आणि या स्टेजवर आपण सर्व मसाला एका प्लेटामध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे इथं भाजलेला सर्व मसाला मी प्लेटामध्ये काढून घेतलं. आता हा मसाला आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करायचा आहे. तर भाजलेला सर्व मसाला मिक्सरच्या डब्यामध्ये टाकून घेऊया. तर अशा प्रकारे इथं सर्व मसाला मी मिक्सरच्या डब्यामध्ये टाकून घेतलं. सोबतच आपल्याला भरपूर प्रमाणात असा कोथिंबीर टाकायचा आहे. अगदी थोडासा पाण्याचा वापर करून आपण हा वाटण अगदी बारीक असं तयार करूया. आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 वाटी इतका तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की लगेचच अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी आणि आपण जो वाटण तयार केलं होतं तो वाटण जवळपास इथं मी 2 ते 3 चमच इतका टाकून घेतला. इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त भरपूर प्रमाणात आपण कोथिंबीर टाकल्यामुळे आपला वाटण अगदी हिरवंगार तयार झालेला आहे. आता हा वाटण आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं छान खमंग वास सुटेपर्यंत, थोडा दाणेदार होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता लगेचच यामध्ये काही बेसिक मसाले घालूया. तर त्यासाठी अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धने पावडर, 2 ते 3 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ घालूया आणि सोबतच अगदी थोडीशी कसुरी मेथी घालूया आणि थोडासा वाटणाचा पाणी घालून हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया. आता इथं सर्व मसाले आपले टाकून झालेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काही मसाले टाकायचे असेल तर टाकू शकता. आता इथं सर्व मसाले मी छान मिसळून घेतलं, छान एकजीव करून घेतलं. आता आपल्याला हा मसाला जवळपास 2 ते 3 मिनिटं किंवा हलका छान मसाल्यावर तेल उतेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. चला तर मग मसाला 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं मसाला शिजल्यानंतर आपल्या मसाल्यावर अगदी मस्त असा छान तेल उतलेला आहे. मसाला अगदी छान खमंग असा आपला तयार झालेला आहे आणि या स्टेजवर आपण टाकणार आहोत शेवग्याच्या शेंगा. तर अशा प्रकारे इथं मी शेवग्याच्या शेंगा अजिबात न उकडता किंवा अजिबात तेलात न भाजता डायरेक्ट आपण ह्या शेंगा मसाल्यामध्ये टाकणार आहोत. आता या सर्व शेंगा छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आपल्याला या स्टेजवर गॅस कमी करायचा आहे आणि या शेंगांना छान एकजीव करायचा आहे. मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घालून सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं या शेंगा छान परतून घ्यायची आहे. तर अगदी सांगितल्याप्रमाणे थोडंसं मी पाणी घालून घेतलं. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण या सर्व शेंगांची भाजी छान ढवळून घेऊया आणि जवळपास 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. शेंगा हलक्या सॉफ्ट झालेल्या आहे. शेंगा अगदी छान कोवळ्या असल्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे मी अजिबात शेंगांना उकळलं नाही किंवा भाजलं नाही. आता इथं तुम्ही बघू शकता शेंगा मस्त आपल्या इथं छान तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मी 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घेतलं. आता पुन्हा यामध्ये आपण थोडं पाणी टाकणार आहोत आणि पुन्हा पाणी टाकल्यानंतर आपल्याला या शेंगा जवळपास 5 ते 6 मिनिटं किंवा पूर्ण शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे पुन्हा भाजीला छान ढवळून घेतलं आणि मीडियम आचेवर आपल्याला ही भाजी पूर्णपणे शिजवून घेऊया.
तर अशा प्रकारे इथं 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. आपली शेवग्याची भाजी इथं तयार आहे. अगदी मस्त असा झणझणीत तेल ओतलेलं आहे. मसाल्यामध्ये आपल्या शेवग्याच्या शेंगा छान शिजलेल्या आहे. आपण सुरुवातीला खूप कमी पाण्याचा वापर करून या शेंगा मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच भरपूर प्रमाणात जर पाणी टाकलं, तर शेंगा ह्या पांचट लागणार, अजिबात चव देणार नाही. त्यासाठीच आपल्याला सुरुवातीलाच मसाल्यामध्ये शेंगा शिजवायची आहे आणि नंतर आवडीनुसार पाणी टाकायचं आहे किंवा तुम्हाला रस्सा कितपत बनवायचा आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर अशा प्रकारे इथं मी शेवग्याच्या शेंगांना जवळपास 1 ते 1.5 ग्लास इतका पाणी टाकून घेतलं. पाणी टाकल्यानंतर आपल्याला या शेंगांच्या रसाला छान खडखडून अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटं पाणी टाकल्यानंतर मी पुन्हा छान ह्या रस्स्याला शिजवून घेतलं. आता इथं मस्त अशी खडखडून रस्स्याला उकळी आलेली आहे आणि इथं झटपट मस्त असा चटपटीत आणि झणझणीत आपला हिरव्या वाटणातील शेवग्याच्या शेंगांचा रस्सा तयार आहे. करायला अतिशय सोपं आहे आणि खायला तितकाच चविष्ट आहे. तर अशा प्रकारे इथं आपण बारीक कट केलेला छान भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकूया. आता इथं आपला मस्त असा झणझणीत आणि चमचमीत शेवग्याच्या शेंगांचा हिरव्या वाटणातील रस्सा तयार आहे. करायला अतिशय सोपं आहे ना. गरमागरम भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत हा रस्सा भन्नाट लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. याआधी पण मी तुमच्यासोबत शेवग्याच्या शेंगांचा मसाला किंवा मसालेदार शेवग्याच्या शेंगा कशा करायच्या, शेवग्याच्या शेंगांची आमटी कशी करायची, या रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर नक्की आपल्या चॅनलवर व्हिजिट द्या आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसोबत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग तोपर्यंत धन्यवाद.